मुलांचा मृत्यू, एका सैनिकाच्या आईची पेन्शन न मिळाल्यामुळे आत्महत्या, एका सरकारी कर्मचाऱ्याची स्विस बँकेत करोडोंची मालमत्ता सापडली. या भ्रष्टाचाराच्या बातम्या इतकानंद असतात. करोडोंची फटाफट करायला हा काय त्यांचा बापाचा वाढ वाटला. त्याला आयुष्यभर टॅक्स भरायचा, मोठ्याला चिंता घेऊन संसार घ्यायचा आणि यांनी मात्र आमच्याच पैशांवर उडवायचं. आपण फक्त नाचत राहायचं. त्यांची फक्त वरची खाकी आहे, स्वभाव नाही. त्यांच्यामध्ये उकळतोय कित्येक वर्षांपासून. म्हणूनच आज आपण सारी जनता एकत्र येऊन सवाल करूया सरकारला, वर्गजनता आणि सर्व प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून परस्परांचे ऐकते सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत. हे पथनाट्य सवाल जवाब सरकार आणि जनतेमधला. मुद्द्यांवरती मुद्दे रंगले, खेळ मांडला पैशाच्या, आई एकच दिवस तर अभ्यास करतो, जो परीक्षा आहे ना माझी. आई लाईट गेली, मला किती वाटते या काळोखाची. जाहीर आई आपल्याला पर्याय नाही, साधा आहे मेणबत्ती. चालू झाली जनतेच्या प्रश्नाची खरबत्ती. बलात्कार केला. ऑर्डर माय लॉर्ड, 13 वर्षापूर्वी या आरोपीने जेव्हा ही मुलगी 13 वर्षाची होती तेव्हा तिच्यावर निर्दयपणे बलात्कार केला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऑर्डर झाली. माय लॉर्ड, 26 वर्षापूर्वी यांच्या बाबांनी मला जरा फोन येतोय. ठीक आहे आणि तुमच्या स्टेडियम बांधू. खेळासाठी मैदान आहे, शेतकऱ्यांना अन्न नाही. बोला सरकार, हे उत्तर नाही.
पाठ हा खेळाचा आणि खेळाडूंचे पैसे दिले सहकार्याचा पुन्हा सरकार आहे उत्तर उत्तर नाही. हॅलो उतारे बिल्डर मुख्यमंत्री हा आपण ती नवीन बिल्डिंग बांधत आहोत ना जूहू मध्ये हो तीच शैलाच्या कुटुंबियांसाठी 4 फ्लॅट सर्विस म्हणत नाही मी स्वतः येणार ओके साहेब एका सैनिकाची आई आहे. माझा मुलगा कारगिल युद्धात मारला गेला. बरं मग मला दुसरं कुणीही नाही. मी कालच ऐकलं शहीदांच्या कुटुंबियांना घर मिळालं. मला घर हवंय. बाई आता सगळ्या जागा विकल्या गेल्या हो. एकही जागा शिल्लक नाही आहे आता. असं बोलू नका साहेब. पहा ना एक तरी जागा शिल्लक असेल. तुमची अडचण मला कळते हो बाई. तुम्ही असं करा तुम्ही पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी आता 4 बिल्डिंग बांधणार आहोत आपण. पण साहेब बाई या तुम्ही. हॅलो हा बोला सासूबाई काय हुकूम घर आहे अहो मिळतील की जूहू मध्ये 4 नवीन फ्लॅट देतो तुम्हाला काय हो मुख्यमंत्री आहे म्हटलं पैशाची काही कमी नाही आम्हाला ओ जागांवरती जागा गेल्या आदर्श आमच्या सरकारने उत्तर नाही उत्तर नाही बेरोजगारी उत्तर नाही उत्तर नाही उत्तर नाही आता किती दिवस ऐकत राहायचं उत्तर नाही. आम्ही प्रश्न विचारले की यांना वाटतं आम्ही तमाशाच करतोय अहो पण खरा तमाशा तर तुम्हीच करत आहात वर्षानुवर्षांपासून भ्रष्ट राजकारण्यांनी या देशाची वाट लावल्या म्हणताना या देशाचं पर वाटोळं केलंय म्हणताना अरे पण आपणच पास करतोय ना आपल्या अमूल्य मतांचा फुटबॉल त्यांच्याकडे. अशा राजकारण्यांना दाखवा ना रेड कार्ड फेका मैदानाच्या बाहेर येऊ द्या नवीन खेळाडू मैदानात मग बघा निवडणुकीचा हा खेळ कसा रंगत जातो ते. आता तरी द्याल नका हो युती सरकार जनतेची भविष्यात वाट पाहे